Hello dear students, today we are going to start our problem set 4. आता problem set 4 नेहमी ॲज युजल थोडेसे मोठे असतात, म्हणजे जर तुम्ही पहिले 3 लेसन बघितले असेल त्यामध्ये प्रॉब्लेम सेट जे आहे ते जास्त आहेत किंवा त्यामध्ये जे क्वेश्चन्स असतील नंबर ऑफ क्वेश्चन जास्त होते. पण हा प्रॉब्लेम सेट एकदम सिंपल आहे, आपल्या एका व्हिडिओमध्ये कंप्लीट होतो, कारण की हा फक्त कन्स्ट्रक्शनचा ट्रायंगल आहे, कन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम सेट आहे. थोडक्यात आपल्याला करायचं आहे, यामध्ये आपण थोडक्यात रिवाइज करतो. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलमध्ये आपण टोटल 3 टाईपचे कन्स्ट्रक्शन बघितलेले. पहिला कन्स्ट्रक्शनचा टाईप होता ॲडिशन दिलेले असायचे कोणत्याही 2 साईडचे आणि बेस अँगल, आणि आपण कन्स्ट्रक्शन करत होतो. सेकंड टाईपमध्ये डिफरन्स दिलेला असायचा, आणि थर्डमध्ये आपल्याला पेरिमीटर दिलेली, म्हणजे जी लास्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केले ते. त्याचे आता सगळे एकत्र एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं, सेम ॲज युजल माझ्यासोबतच करायचं आहे. सो राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम सेट 4 अँड क्वेश्चन नंबर 1. ओके, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 लिहून घ्या, मग आपण कन्स्ट्रक्शन किंवा जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व करू. ओके, लेट्स सी. फर्स्ट क्वेश्चन इज देअर. कंस्ट्रक्ट ट्रायंगल XYZ such that XY plus XZ is equal to 10.3 centimeter. YZ is equal to 4.9 centimeter and angle XYZ is equal to 45 degree. मग हे एक्झाम्पल आपल्याला असं लक्षात येईल की फर्स्ट टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये जातं. बेस दिला आहे, बेसचा एक अँगल दिला आहे, आणि सम ऑफ एनी 2 साइड्स, रिमेनिंग 2 साइड्स आर गिवन. मग आपल्याला पहिला रफ फिगर ड्रॉ करावी लागेल बाय युझिंग गिवन इंट्रोडक्शन इन्फॉर्मेशन. सो फर्स्ट वन आपल्याला बेस ड्रॉ करून घेऊ. बेस काय येणार बघा, रफ फिगरसाठी चाललं आहे आपलं YZ 4.9 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल XYZ म्हणजे हा जो काय अँगल Y तो 45 डिग्री आहे. ओके, 45 डिग्री. आणि त्यानंतर आपण काय करतो, 10.3 सेंटीमीटरचा एक वेगळा पॉईंट Y2 नेक्स्ट कोणताही पॉईंट, म्हणजे समजा मी घेतला पॉईंट A, हा जो आपण किती घेतला 10.3 सेंटीमीटरचा. त्यानंतर आपण हे जॉईंट करून घेत होतो, आठवते का बघा, असं काही जास्त दिवस झाले नाहीत. आणि आपण याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत होतो, अप्रॉक्सिमेट मी ड्रॉ करतोय, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत होतो. ओके, आणि हा जो काय पॉईंट मिळत होता तो पॉईंट म्हणजे तुमचा पॉईंट X आणि XZ ड्रॉ केला. फक्त अजून बाकीच्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला XZ आणि हे 2 सेगमेंट इक्वल दाखवावे लागतात, AX आणि XZ. आणि ही पूर्ण सेगमेंट किती सेंटीमीटरची घेतलेली आपण 10.3 सेंटीमीटर. ओके, ही पूर्ण जो काय पॉईंट AY किंवा AY ही जी काय सेगमेंट आहे ते आपण किती घ्यायचे आहे 10.3 सेंटीमीटर. ही झाली रफ फिगर. सो आपण पहिला रफ फिगर ड्रॉ करूनच फेअर फिगर ड्रॉ करतो. आता फेअर फिगरसाठी पुन्हा ॲज युजल तुम्हाला काय ड्रॉ करावं लागणार आहे YZ, दॅट इज 4.9 सेंटीमीटर. ओके, समजा आपण YZ ड्रॉ करून घेतला 4.9 सेंटीमीटर. ज्यांना येतं त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून पाहिले तरी चालेल, म्हणजे सॉल्व केले चालेल. मग त्यानंतर तुम्ही चेक करायचं आहे Y अँगल किती डिग्री आहे 45 डिग्री. सो बाय युझिंग कंपास वी हॅव टू टेक ॲक्युरेट 45 डिग्री अँगल. ओके, तो पॉईंट फक्त पुढे आपल्याला एक्सटेंड करावा लागेल अँगल काढल्यानंतर. ॲज युजल ठरल्याप्रमाणे आपल्याला ती वरती अपसाईडला एक्सटेंड करावी लागेल. सो हा अँगल येणार आहे तुमचा 45 डिग्री. त्यानंतर काय घ्यायचं आहे बानो, पॉईंट A घ्यायचा आहे. हाऊ मच 10.3 सेंटीमीटर. सो बाय युझिंग कंपास, इन कंपास वी हॅव टू टेक 10.3 सेंटीमीटर अँड अप्रॉक्सिमेट वी टेक, इथं घेऊ बघा थोडंसं जास्तच आहे 10.3 सेंटीमीटर डिस्टन्स. सो त्या पॉईंटला नेम देणार आहे पॉईंट A. त्यानंतर AZ जॉईंट करून घ्यावं लागेल. सो बाय युझिंग डॉटेड लाईन AZ ड्रॉ करायचा आपल्याला डॉटेड लाईननं. सो तो पण सोबत ड्रॉ करून घ्या माझ्या.
ओके, AZ आपण काय केला, ड्रॉ केला. मग त्यानंतर या AZचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा असेल तर त्याचे आर या साईडला एक येणार आणि इकडे येणार. सो बाय युझिंग कंपास टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. ओके, इकडे एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला आर करून घेतला फ्रॉम पॉईंट ए सेम ॲज इट इज. ओके, त्यानंतर हे जे काय पॉईंट्स आहेत ते आपल्याला जॉईंट करावे लागतील. पुन्हा ही सेगमेंट ड्रॉ करून घेऊ परपेंडिक्युलर डॉटेड लाईनला पुन्हा. ओके, इनफ इज देअर. सो परपेंडिक्युलरचा सिम्बॉल हा जो काय पॉईंट मिळाला तो पॉईंट एक्स मिळाला. हा एक्स पॉईंट आणि झेड पॉईंट जॉईंट करून घ्या. ओके, हे दोन सेगमेंट इक्वल. फिनिश. ही फक्त तुम्हाला दाखवायचा असेल हा 10.3 सेंटीमीटर दाखवू शकता बाय युझिंग स्केल ॲक्युरेट. ओके, ॲरो आणि इथं फक्त स्टॉप करत चला म्हणजे असं लक्षात येईल की इथं स्टॉप झाला आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट वाय. बघा ते सगळी फिगर आपली कंप्लीट झाली. बघा काय राहतं का बघा. मेन फिगर इथं तुम्ही फेअर फिगर म्हणलं तरी चालेल किंवा मेन फिगर म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन झालं असेल तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन ट्राय करू. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेऊ. यूट्यूबला तुम्ही ही व्हिडिओ स्टॉप करून पुन्हा कन्स्ट्रक्शन बघू शकता. त्यामुळे असा काही विषय येणार नाही की मी आधीच तुम्ही ड्रॉ करायच्या आधी रफ केलं. सेकंड क्वेश्चन लिहून घ्या बाळांनो. राईट डाऊन सेकंड क्वेश्चन. construct triangle XYZ, construct triangle ABC, construct triangle ABC in which angle B is equal to 70 degree, angle C is equal to 60 degree, AB plus BC plus AC is equal to 11.2 सेंटीमीटर. मग आता पहिला जर क्वेश्चन ऑब्झर्व केला असेल तर आपल्याला लक्षात येईल की हे जे काय क्वेश्चन आहे हा थर्ड टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये जातो. कारण की इथं तुम्हाला सम ऑफ ऑल 3 साईड्स दिले म्हणजे तिन्ही साईडची ॲडिशन दिले म्हणजे थोडक्यात पेरिमीटर दिले, बेस अँगल दिलेत बी आणि सी. ओके, मग त्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शनसाठी रफ फिगर ड्रॉ करून घ्यावं लागेल. सो ऑब्वियसली पहिला आपण काय करत होतो, थोडासा मोठा ट्रायंगल ड्रॉ करून घेत होतो. ओके, त्यानंतर यामध्ये समजा आपल्याला इथं बी घ्यायचं असेल. ओके, एक काम करत चला, पहिला ही अशी फिगर ड्रॉ करून घेत चला, मग नंतर आपण अँगलचे नेम डिसाईड करू. बी इथं घ्यायचं आहे, सी इथं घ्यायचं. मग बीच्या हाफ समजा पी हाफ किती येणार 35 डिग्री इथं घ्यावं लागेल. हा तुमचा 70 डिग्री, हा किती आहे 60 डिग्री. मग त्याच्या हाफ किती येणार अलीकडचा 30 डिग्री. क्यू घ्या आणि हा पॉईंट ए. ए बी इज इक्वल टू पी बी, ए सी इज इक्वल टू सी क्यू. ओके, अशा पद्धतीने ही आपली रफ फिगर झाली. हा पी क्यू ॲडिशन इतका म्हणजेच पेरिमीटर इतका घ्यायचा आहे 11.2 सेंटीमीटर. ओके, 11.2 सेंटीमीटर. चला कन्स्ट्रक्शनला सुरुवात करूया. पहिला ॲज युज्युअल पी क्यू ड्रॉ करावं लागेल आपल्याला 11.2 सेंटीमीटरचा. सो बाय युझिंग स्केल we have to draw here PQ as 11.2 सेंटीमीटर. पहिला पॉईंट ए मिळवून घेऊ, तो मिळवायला काय अवघड नाही. हा 35 डिग्री आणि हा 30 डिग्री अँगल ड्रॉ करून घेऊ बाय युझिंग प्रोट्रॅक्टर. फर्स्ट अँगल पी 35 डिग्री, अँगल पी 35 डिग्रीचा, त्याचप्रमाणे अँगल क्यू 30 डिग्रीचा पॉईंट करून घेऊ. ओके, एक्सटेंड केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. माझ्यासोबतच करा तुम्ही कन्स्ट्रक्शन. मग पॉईंट मिळेल तुम्हाला पहिला पॉईंट ए. मग त्यानंतर आपल्याला ए पी आणि ए क्यूचा काय ड्रॉ करायचा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, सो टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स फ्रॉम ए पी, टेक अप साईड. ओके, इकडं डाऊन साईडला आर्क
फ्रॉम ए सेम वन आर्क. ओके, त्यानंतर ए क्यूचा पण लागलंच घेऊ. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, थोडंसं जास्त घेईन. अप साईड, डाऊन साईड ॲज वेल ॲज फ्रॉम पॉईंट क्यू अप साईड आणि डाऊन साईड. थोडंसं हा एक्सटेंड करतो बघा आर्क. ओके, म्हणजे काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाले ते आपण बाय युझिंग डॉटेड लाईन अँड स्केल जॉईन करून घेऊ. आणि इकडून एक करून घेऊ. हा ओके, परपेंडिक्युलर सिम्बॉल ज्याचा काढला आहे तो. त्यानंतर राहायला पॉईंट हा बी, तो जॉईन करून घेऊ ए बी. याला नेम द्या पॉईंट बी. अँगलचे मेजरमेंट पण लिहून घ्या 35 डिग्री. दिस वन इज युअर 70 डिग्री. आणि हा राहिला पॉईंट बी, तोही जॉईन करून घेतला. हा 60 डिग्री आणि हा किती येणार आहे 30 डिग्री. पी क्यू किती काय घेतलेला आपण 11.2 सेंटीमीटर. बघा कन्स्ट्रक्शन करून घ्या. अजून काय दाखवायचा पार्ट राहिला. बी पी इज इक्वल टू ए बी अँड ए सी इज इक्वल टू सी क्यू. बघा करून घ्या हे पूर्ण. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन सुरुवात करू. चला झाला असेल तर आपण मग नेक्स्ट क्वेश्चन करू. राईट डाऊन क्वेश्चन नंबर 3. द पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल, मी थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो. द पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल इज 14.4 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज 14.4 सेंटीमीटर and the ratio of length of its side is 2:3:4. 2:3:4 and then construct the triangle. आता यामध्ये तुम्ही जर क्वेश्चन रीड केला असेल तर नाही तर तुम्हाला नेम दिले ना कोणत्या साईडची लेंथ दिले. मग त्यासाठी आपल्याला पहिला ॲज्युम करावं लागेल. सो आपण काय करू, पहिला थोडासा थेरॉटिकल पार्ट्स इथे लिहावा लागतो. लेट इन ट्रायंगल ए बी सी, कोणताही घ्या ए बी सी. काय दिले पहिला पेरीमीटर. पेरीमीटर इज 14.4 सेंटीमीटर. त्यानंतर अजून काय दिले बघा, रेशो दिला आहे तिन्ही साईडचा. दॅट इज ए बी इज टू बी सी इज टू ए सी इज इक्वल टू 2:3:4. ओके, रेशो दिला आहे. सो आपण आता रेशो दिला असेल तर पहिला कॉमन मल्टिपल घेऊ. लेट एक्स बी द कॉमन मल्टिपल. एक्स बी द कॉमन मल्टिपल. मग ए बी किती येणार, ए बी इज इक्वल टू 2x, बी सी इज इक्वल टू 3x अँड ए सी किती येणार आहे तुमचा 4x सेंटीमीटर लिहायचं राहिलं बघा. ठीक आहे, राहू दे सेंटीमीटर नको, नंतर न करू कारण की ते एक्स आणि सी मिक्स होऊ शकतं. ओके, ए बी इज इक्वल टू 2x, बी सी इज इक्वल टू 3x आणि ए सी इज इक्वल टू 4x. आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली आता, पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू किती दिले 14.4. आता पेरीमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स, दॅट इज ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू 14.4. ए बीची व्हॅल्यू किती आहे बघा 2x. पहिला समजून घ्या म्हणल्या 3x प्लस 4x इज इक्वल टू 14.4. 2 प्लस 3 5, 5 प्लस 4 9x इज इक्वल टू 14.4. 9 मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे घ्या तर डिव्हिजनमध्ये जाणार. दॅट इज x इज इक्वल टू 14.4 अपॉन 9 दॅट इज इक्वल टू डिव्हिजन होतं बघा जा 9 राहिले किती बघा 5 1.6. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आली 1.6. मग याच्या खालोखाल ॲज इट इज लिहू. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1.6 दॅट इज इक्वल टू 3.2. ओके, नेक्स्ट बी सी इज इक्वल टू 3x
is equal to 3 multiplied by 1.6, that is 4.8. And last one, AC is equal to 4x is equal to 4 multiplied by 1.6, that is equal to 6.4. आता युनिटला सेंटीमीटर. ओके, AC इज इक्वल टू 4x इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला तिन्ही साईडची ट्रायंगलची लेंथ मिळाली. मग आपल्याला रेग्युलर कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग यामध्ये जर तुम्ही रफ फिगर ड्रॉ केली तर रफ फिगरमध्ये काय होईल बघा, जी बिगर साईज आहे ती आपण खाली घेऊ. AC इथे B घेऊ. AC किती आहे बघा 6.4 सेंटीमीटर. AB किती आहे 3.2 सेंटीमीटर. आणि BC किती आहे 4.8 सेंटीमीटर. मग अशी आपली रफ फिगर होईल. आणि मग फेअर फिगर ड्रॉ करायचे. फेअर फिगर ड्रॉ करायला काय असं जास्त अवघड नाही. पहिला फेअर फिगर ड्रॉ करून घेऊ. मग फेअर फिगरमध्ये AC पहिला ड्रॉ करावा लागेल 6.4 सेंटीमीटरचा. इथे मी ड्रॉ करतो बघा अप साईडला. दॅट इज AC आपण किती ड्रॉ केला बाय युजिंग स्केल 6.4 सेंटीमीटर. मग आता पॉईंट B मिळवायचा आहे. पॉईंट B मिळवायचा असेल तर A पासून किती सेंटीमीटरचा आर्क करावा लागेल 3.2 सेंटीमीटरचा. सो आपण 3.2 सेंटीमीटरचा ॲप्रॉक्सिमेट आर्क केला समजा, तर तो एक असा जवळपास कुठे तरी येईल. आणि C पासून Bचा किती आहे 4.8 सेंटीमीटर. सो थोडंसं एक्सटेंड करून ओके. मग त्यामध्ये जो काय पॉईंट मिळेल तो तुमचा पॉईंट असेल पॉईंट B. आणि त्यानंतर आपण तो जॉईन करून घेऊ AB अँड AC BC. मग BC तुमचा 4.8 सेंटीमीटर अँड AB इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. झालं आपलं क्वेश्चन. बघा पहिला काय केलं, रेशोवरून आपण ट्रायंगलचं नेम कन्सिडर केलं. पहिला ट्रायंगलचं नेम कन्सिडर केल्यानंतर रेशोवरून आणि पेरीमीटरवरून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. एक्सची व्हॅल्यूच्या मदतीनं आपण AB BC आणि AC च्या लेंथ फाइंड आउट करून घेतला आणि मग ट्रायंगल ड्रॉ केला. चला करून घ्या. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः ट्राय करणार का डिफरन्स आहे. फक्त आर्क कुठे येईल तो तुम्ही बघावा लागेल. PQ ग्रेटर आहे म्हणजे ॲडजस्टंट साईड ग्रेटर, म्हणजे तुम्हाला अप साईडला आर्क करायचा असेल किंवा डाऊन साईडला. तो बघा मी काय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिले मी. अप साईडला आर्क कधी करायचा आणि डाऊन साईडला आर्क कधी करायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुमचा होमवर्क राहील क्वेश्चन नंबर 4. त्यामध्ये जो तो आर्क आहे तो तुम्हाला अप साईडला करायचा आहे, कारण की ॲडजस्टंट साईड ग्रेटर असेल तर अप साईडला आर्क, अपोजिट साईड ग्रेटर असेल तर डाऊन साईडला. अशा पद्धतीनं आपण लेसन नंबर 4 जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. एक्स्ट्रा क्वेश्चनसाठी तुम्ही स्वतःहून तयार करू शकता कन्स्ट्रक्शनचे एक्झाम्पल आणि स्वतःहून ट्राय करू शकता. असं काही जास्त अवघड नाही स्वतःहून तयार करायला. सो आजच्या लेक्चरला आपण इथं थांबतोय. फक्त लास्टचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्कला असेल. ऑलरेडी सगळ्या टाईपचे एक्झाम्पल होमवर्कला मी देऊ शकलो असो. फक्त हे एक्झाम्पल नवीन आहे. बाकीचे एक्झाम्पल ऑलरेडी तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये आपण प्रॅक्टिस सेटमध्ये कंप्लीट झाले. सो एकच एक्झाम्पल तेवढं होमवर्कला करा. अशा पद्धतीनं आपण लेसन कंप्लीट करतो आहे. आजच्या लेक्चरला आपण इथं थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करू. सो हॅव अ गुड डे. थँक्यू.